लेकिन क्रिकेट का दस्तूर तो यही है दोस्तों, जो आप सोचते हो वो होता नहीं है, जो आप ना सोचते हो वही अक्सर हो जाता है। इसलिए कहते ना, क्रिकेट में कोई भी मैच को छोटा मत सोचिए और कोई भी खिलाड़ी को कम मत सोचिए। भला ही करण मडवी का विकेट गिरा था, लेकिन उसके बाद अजय की देखिए बल्लेबाजी। इसलिए तो मैं कहता हूँ आज भी लाखों के कपड़े देखिए शोरूम में लटकते रह गए, एक छोटा सा मास्क करोड़ों का व्यापार कर गए। क्योंकि टेनिस क्रिकेट में देखिए 11 नंबर का खिलाड़ी भी हीरो बन जाता है। इसलिए तो अक्सर मैं विपुल जी कहता हूँ फटा पोस्टर निकला हीरो। क्योंकि ये टेनिस क्रिकेट एक ऐसा है ना, कहीं किस वक्त लोगों को हीरो बना देता है। कोई एक कैच लेकर हीरो, कोई एक छक्का लगाकर हीरो, कोई एक चौका लगाकर हीरो, कोई मैडन ओवर डालकर हीरो। और ये चलिए खोद कर गेंद को ले गया, शॉर्ट मिड विकेट को बीट किया और आउटफील्ड देखिए यहाँ की तेज है और गेंद देखते देखते डीप मिड विकेट से मारेगा के बाहर 4 रन। क्या बात है, डीजे मास्टर मूड में आते हुए। दोपहर का समय है, बिल्कुल वो जानते हैं दोपहर के समय थोड़ा सा रोमांटिक शौक होता चाहिए। ओहो खूबसूरत कलाई के सारे देखे, वाह रे वाह, लाजवाब शॉट सिलेक्शन देखे, मिड विकेट को चीर दिया 4 रन। चेतन के बल्ले से देखिए यहाँ पर दूसरा चौका। विपुल जी इसलिए तो मैं कहता हूँ खराब शॉट का चटनी बनाकर एक ही दिन में समाप्त कर दीजिए और जो अच्छा शॉट सिलेक्शन आपके पास है उसका अमचूर बनाइए, साल भर नहीं पूरी मैच में खाते रहिए। यहाँ पर देखिए और एक बार ऑन साइड, मुझे समझ में नहीं आ रही ना फील्ड में बदलाव किया जा रहा है ना गेंद की लाइन बदलाव किया जा रहा है। लगातार ऑन साइड पर देखिए चेतन बरस रहे हैं और उनकी वही स्ट्रांग जिनकी तरफ गेंदबाजी होता हुआ। दक्ष 11 देखिए खोपटे टीम है, प्रसाद पाटिल साहब देखिए खास करके उनके सुपुत्र के नाम से देखिए इस टीम को पैक किए हैं और अभी तक देखिए यहाँ पर जख्म पर मरहम लगा रहे हैं। टॉस हारे थे, पहले बल्लेबाजी मिला था, लगातार 3 चौका हैट्रिक। और ये चलिए भाई चौथे के लिए ये अच्छी सोच है। हमारे अंतर्राष्ट्रीय में जब से देखिए लसित मलिंगा आए, बुमराह आए, उन्होंने बताकर चले गए अगर बल्लेबाज से बचना है तो फिर विकेट की जड़ में गेंद रखना होगा। जैसे कि इतना ताश का जोकर और बुमराह का यॉर्कर अक्सर मैच का रिजल्ट बदल देता है, तो उसी तरह की ब्लॉकल की लाइन यहाँ पर गेंदबाजी करते हुए। लेकिन ये चलिए फिर से एक बार विकेट की जड़ में। लेकिन देखिए बात करेंगे ना, हमारे संजय दादा भी जानते हैं कि टेनिस गेंद 6 का 6 गेंद ब्लॉकल में डालना इतना आसान नहीं रहता है। अगर बुमराह के हाथ में आप 6 सीजन गेंद के साथ टेनिस गेंद दीजिए, वो 6 का 6 टेनिस गेंद नहीं डाल सकते हैं। ये गेंद हाथ से बहुत फिसलता है, कहते ना चिकनापन इसमें काफ़ी रहता है, इसलिए कभी कभी ये गेंद फुल लेन का हो जाता है। अक्सर हम देखते हैं टेनिस क्रिकेट में बीमर गेंद देखने को मिलता है, इसके कारण यही है। अब यॉर्कर करने जाते हो वो फुल लेन का गेंद हो जाता है। और जहां पर देखिए पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 14, क्या बल्लेबाज लेंगे और एक बड़ा सौदा। लेकिन थोड़ा सा शॉर्ट टीम मीटिंग देखिए यहाँ पर इमरजेंसी यहाँ पर कॉन्फ्रेंस बुलाया गया है क्योंकि 14 रन खर्च हो चुका है। लेकिन ज़्यादा समय मत लीजिए, फील्ड खोल दीजिए, चलते हैं डीजे के पास। धन्यवाद डीजे। तो चलिए बात करेंगे, ओवर की होगी समाप्ति, लेकिन विपुल जी यहाँ पर शॉर्ट टीम मीटिंग, एक दूसरे के कानों में यहाँ पर चर्चा होता रहा। और ये सब चीज़ देखिए पहले से आपको प्लानिंग करके उतरना पड़ेगा। और हमारे बात करेंगे ना, इसलिए अमेरिका और हिंदुस्तान की सोच में बहुत फर्क है। क्योंकि विपुल जी देखिए बात करेंगे ना, अमेरिका में जब लाइट जाता है ना तो वहाँ सबसे पहले इलेक्ट्रिक ऑफिस को कॉल किया जाता है। लेकिन हिंदुस्तान में लाइट जाता है ना, बाहर निकल कर देखते हैं कि सामने वाला का लाइट गया है या है। तो यही सोच हमारे लिए मुश्किल बन जाता है। ओह ये चलिए भाई, AK-47 रन।
धन्यवाद डीजे। और चेतन देखिए क्या बल्लेबाजी, छक्के के साथ स्कोर को पहुंचा दिया यहाँ से 20 रन। और क्या कमाल के, कहते हैं ना दोस्ती नज़रों से हो तो उसे जन्नत कहते हैं, अगर शुरुआत चौके छक्के से हो तो उस खिलाड़ी को वीरेंद्र सहवाग कहते हैं। मैंडेटरी पावर प्ले में देखिए, पहले देखिए वीरेंद्र सहवाग के वक्त में देखिए हम कैसे भी हिंदुस्तान का पहले बैटिंग देखने के लिए टीवी पर तैयार रहते थे, क्योंकि सहवाग आने वाले हैं ताबड़ तुम चौके छक्के लगाने वाले हैं। एडम गिल की स्टेशन है, जय सूर्या इन्होंने बताया, ओहो इस बार उड़ाया, वाह रे वाह, जुगनू 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 सिक्सर। धन्यवाद डीजे। 26 रन बना है और यहां पर देखिए जुगनू 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 सिक्सर। जुगनू विपुल जी आप देखते होंगे रात में जुगनू दिखता होगा। टोटल देखिए जाकर 26। और एक जुगनू का मैं कहावत आपको सुनाता हूं। देखिए केविन पीटरसन जब हिंदुस्तान का दौरा किए थे ना, एक देर रात सोए थे, लगभग रात का 12 बज चुका था, एक मच्छर ने केविन पीटरसन को काटा। तो केविन पीटरसन ने क्या किया, लाइट ऑफ कर दिया। तो उस समय उनके रूम में एक जुगनू आ गया। तो केविन पीटरसन ने सोचा, ओ माय गॉड, ये हिंदुस्तान के मच्छर भी इतनी डेंजर हैं, टॉर्च लेकर आ जाते हैं। तो उसी तरह से देखिए यहाँ पर रात को यहाँ पर जुगनू दिखाते हुए दिन में क्या बढ़िया उम्दा छक्का। देखिए यहाँ पर कहते हैं ना, बस में धक्का खाना क्रिकेट में छक्का खाना। बस में धक्का खाओ तो मन होता है दूसरे दिन मोटर बाइक से जाऊं, लेकिन क्रिकेट में छक्का खाओ तो फिर आगे की गेंद कैसे भी अच्छी निकल जाए। और एक बार गेंद को खेला, फील्डर हैं, गेंद को रोके देखिए, लेकिन तब तक दोनों बल्लेबाज को देखिए यहाँ पर सिंगल से नहीं रोक सके। ये बहुत बढ़िया सोच है। 27 रन। मैं हमेशा कहता हूं बचपन का पैंट जवानी में फिट नहीं होता, और एकाक चौके छक्के लगाने से कोई हिटमैन नहीं होता। हिटमैन बनने के लिए लंबा इनिंग्स खेलना पड़ता है। पहला T20 मुकाबला देख लीजिए श्रीलंका के साथ है, क्या बढ़िया। और ये चलिए भाई इस बार बल्ला थोड़ी जल्दी ले लेते, एक क्रॉस द लाइन है, खेलने का कोशिश कर रहे हैं। और थोड़ा मुश्किल में है रांजनपड़ा टीम, लेकिन उम्मीद नहीं हारनी चाहिए। कहते हैं ना बुरे वक्त में हमेशा लड़खड़ाते हैं, लेकिन डरना नहीं मेरे दोस्तों। ओहो कुछ एक आवाज आया। विपुल जी देखिए यहाँ पर क्या बढ़िया गेंदबाजी। देखिए इसे कहते हैं बादाम खाने से उतना अकल नहीं आती है, गलती करने से जितनी अकल आती है। क्योंकि छक्के खाने के बाद एक बहुत बढ़िया वापसी। इसलिए तो कहता हूँ जिंदगी में ठोकर खाकर कभी उदास मत होना, क्योंकि ठोकर ही अक्सर इंसान को चलना सिखा देता है। और स्कोर देखिए रुका है यहाँ से 27 रन। और बढ़िया गेंद देखिए, लेकिन थोड़ा ऑफ स्टंप से बाहर था, वाइड का इजाफा। विकेट कीपर ने बहुत अच्छी चालाकी दिखाई थे, लेकिन अंपायर की नज़र से बचना थोड़ा मुश्किल हो जाता है, इसलिए तो अंपायर को ऊंचा दर्जा दिया जाता है। क्षितिज देखिए यहाँ पर स्ट्राइक पर हैं, अभी तक उनके बल्ले से कोई बड़ा हिट नहीं। ओहो क्षितिज ने भी हमला कर दिया, वाह रे वाह। कहते ना अंगने में बाबा दुआरे पे माँ, कैसे आऊं गोरी में तोहरे घर माँ। जब दोनों तरफ से वार होती था फिर गेंदबाज कहां से बचे। क्या बात है, कितना खिलौना से खेला है। तो विपुल जी ये गाने के ऊपर मत, आप वीडियो के लिए आपने सुना होगा, लेकिन यहाँ पर देखिए छक्के के साथ स्कोर देखिए जाकर पहुंच गया 34 रन। और अभी तक तो चेतन अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन सीतज ने देखिए अपना बल्ला खोलना शुरू कर दिया। इसलिए तो कहा अंगने में बाबा दुआरे पे माँ, कैसे आऊं गोरी में तोहरे गरमा। जब दोनों तरफ से वार होता है तो फिर गेंदबाज कहाँ से बचे। लेकिन यहाँ पर सोचने पर मजबूर हो चुके हैं। 2 ओवर का खेल समाप्त हुआ है, 34 रन बनाए। लेकिन इसलिए तो मैं कहता हूं जिंदगी में कितना भी कठिन आए, कितना भी मुश्किल आए, उदास मत होना, क्योंकि कठिन रोल हमेशा एक अच्छी एक्टर को दिया जाता है। भलाई पहला 2 ओवर कहानी बल्लेबाज के रहा, लेकिन आने वाला 2 ओवर देखते हैं। गेंदबाज को वापसी करना बहुत जरूरी है, क्योंकि गेंद और रनों के बीच में देखिए यहाँ पर बहुत समीकरण बदल चुका है। इस मैच में वापसी करने के लिए यहाँ पर ये साझेदारी तोड़ना बहुत जरूरी है। निश्चित रूप से संजू दादा हमारे सबके प्यारे देखिए
सायर स्पोर्ट्स के देखिए मालक निश्चित रूप से पिछले साल भी देखिए रायगढ़ समालोचक एसोसिएशन को निश्चित रूप से वहाँ पर मीटिंग के लिए 2 साल से हम देख सकते हैं। शायद मुझे लग रहा है आने वाला साल भी दादा ने बिल्कुल ये चीज़ शेयर किए हैं। देखिए रायगढ़ लेदर का ऑक्शन देखिए वहाँ पर दादा देखिए क्या बढ़िया है। मैंने यही बात कहा कि महाराष्ट्र में देखिए हमारे पास आज ऐसे ऐसे इंसान हैं जिन्होंने आज समाज के साथ टेनिस क्रिकेट में क्या ऊंचा दर्जा देते हुए हैं। परम मात्रे बुम बुम देखिए इनकी बल्लेबाजी मैं आज भी याद करता हूं। मुकेश ठाकुर परम मात्रे वेल फिनिशर में जिनका नाम आता है। तो चलेंगे अंतिम 12 गेंद बचा है, लेकिन ये 12 गेंद के ऊपर जैसे कहते हैं ना जिंदा रहने के लिए तेरी कसम। चलिए 18 गेंद रहेगा। सॉरी थोड़ा सा माफी चाहेंगे क्योंकि सेकेंड राउंड का पिछला मैच था, ये फर्स्ट राउंड का मुकाबला है। 18 गेंद बचा है। ओह कितना तेज बल्ला घुमाए भाई, आपको ये बाउंड्री बीट करना है। मुझे तो ऐसा लग रहा है बल्लेबाज पाकिस्तान बॉर्डर पहुंचाना चाहते हैं गेंद को, इतनी ताकत लगाए थे। और बल्लेबाज की बात करेंगे ना यहाँ पर चेतन देखिए यहाँ पर बात करेंगे ना विकेट की जरूरी है। जैसे कहते हैं ना जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम। तो इस मैच में थोड़ा सा वापसी करने के लिए एक आध विकेट की जरूरत है, लेकिन मुझे नहीं लगता है इतना बड़ा गलती करेंगे। यहाँ पर अच्छा साझेदारी बन चुका है और स्लोअर गेंद फंसाया जाल में यहाँ पर। और यही बात कर रहा था चेतन, ज़्यादा ताकत लगाने की कोशिश कर रहे हैं। देखिए आपको यहाँ पर 55 या 50 मीटर का बाउंड्री बीट करना है, थोड़ी आपको पाकिस्तान बॉर्डर पहुंचाना है गेंद को। दोनों बल्लेबाज देखिए आपस में बातचीत हुई, इसलिए तो कहा भाई झोला जितना आगे भी जाता है ना उतना पीछे आता है। ये टेनिस क्रिकेट हमेशा रंग बदलता है। पहला 2 ओवर विपुल जीते कि यहाँ पर बल्लेबाज का बोलबाला रहा है। यहाँ से 2 गेंद गेंदबाज। ओ क्या कमाल की गेंद। मुझे तो लगता है आईपीएल में इन्हें चुन लीजिए एक बार। बतौर लेफ्ट हैंड गेंदबाज है भाई, हिंदुस्तान को अभी भी तलाश है बतौर लेफ्ट हैंड गेंदबाज। फास्टर गेंदबाज देखिए जहीर खान आशीष नेहरा जब से गए तभी से बहुत मुश्किल हो रहा है। यूपीएल में है देखिए यहाँ पर विपुल जी के टीम में। विपुल जी खुश हैं, क्या बात है यहाँ पर, क्योंकि लेफ्ट हैंड गेंदबाज के सामने ना हमेशा राइट हैंड बल्लेबाज का सीटी बजता है। और ये चलिए भाई यहाँ पर कुछ अपील किया गया और तब तक देखिए दोनों बल्लेबाजों ने यहाँ पर आसानी से 2 रन आता हुआ। और ये देखिए भाई लेग बाई से 2 रन आता हुआ। काश ये पिक्चर गब्बर देखता होता तो सोचता होता ठाकुर का काश 2 पैर भी काट दिया होता, क्योंकि लेग बाई से भी 2 रन आ जाता है। ओमकार पाटिल देखिए बात करेंगे। सौरभ जी मडवी ये बहुत बड़े बड़े स्टार हैं आने वाले भविष्य। स्टील बॉडी ये चलिए आजकल देखिए लेग बाई से भी रन लिया जाता है। और इस बार देखिए स्लोअर गेंद जाल में फंसाया फिलो हो। एक हाथ लिए थे लेकिन कैच नहीं ले सके। यहाँ पर मौका था, फील्डर की बात करेंगे शेखर थे फील्डर, बढ़िया हाथ दिखाई थी, कोशिश किए थे यहाँ पर, लेकिन कोशिश में देखिए नाकामयाब रहते हुए। आकाश जी टकले देखिए बात करेंगे। इनको क्रिकेट के साथ साथ भी इनके फैमिली से इन्हें बहुत प्यार है। हमेशा देखिए आउट समय घूमते रहते हैं, शादी के बाद बहुत बढ़िया एंजॉय करते हुए। आकाश जी बहुत बहुत माफ़ी चाहेंगे, शायद आपके शादी हल्दी के समय हम पहुंच नहीं सकें। लंबा लंबा देखिए ठाणे के साइड में जब से कमेंट्री के लिए गया तब से थोड़ा दिक्कत हो गया, इसलिए इस साल थोड़ा सा इच्छा जताया हूँ। और ये चलिए भाई यहाँ पर गेंद को खेलना चाहते थे, कहीं गेंद निकला, कहीं 1 रन आता हुआ। ये भी अच्छी सोच है, कहते ना हाईवे में ट्रैफिक है तो गली के रास्ते से निकल जाइए। हर गेंद के ऊपर चौके छक्के लगाना आसान नहीं रहता है। और कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया 38-38 रन। देखिए जब बात करेंगे ना 5 ओवर का मैच है, देखिए अभी भी 12 गेंद बचा है। और हमेशा कहते हैं ना हम जल्दबाजी में सोचते हैं रन ज़्यादा से ज़्यादा बनाना चाहिए, लेकिन यहाँ से देखिए बात करेंगे कोई विकेट नहीं गिरा है। यानी ये तो भाई मैं कहूँगा जय और बीरू की जोड़ी गेंदबाज की कमर तोड़ी। धर्मेंद्र अमिताभ बच्चन भी इतना सुपरस्टार नहीं हुए थे जय और बीरू की जोड़ी में, ये दोनों यहाँ पर सुपर हिट देते हुए। क्योंकि धर्मेंद्र अमिताभ बच्चन सुपरस्टार इसलिए 16 पिक्चर में नहीं हो सके क्योंकि उनसे आगे गब्बर निकल गए। लोगों को गब्बर पसंद आया। दिन का देखिए दूसरा मैच जीतने के बाद आउटन टीम देखिए आज आखिरी मैच के लिए इंतजार करेगा, जो होगा खास करके ट्रॉफी के लिए वो मैच रहेगा।
ले जाएंगे ट्रॉफी उठाकर ले जाएंगे और रह जाएंगे दुनिया वाले देखते रह जाएंगे। करण जी मडवी देखे क्या बेहतर आज गाउठन के क्रिकेट को आगे लेकर जाते हो। इसलिए तो कहता हूँ ना, जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखे, सीसीटीवी पर नहीं। आज करण जी मडवी जब बल्लेबाजी करते हैं बड़ी बड़ी ओपन मैच में, कितनी ओपन यहाँ पर टीवी ऑन रहती है, हम उस मैच को देखते हैं। मेहनत है भाई उसके पीछे। और आकाश जी टेकले देखे कि मास्टरमाइंड कप्तान, क्योंकि मैंने 2013, 14, 15 में जब इस इलाके में आता था कमेंट्री के लिए, निश्चित रूप से कोपर के मैदान के ऊपर कोई भी मैदान लीजिए, कप्तानी, बल्लेबाजी, गेंदबाजी, और आज देखिए कई सारे खिलाड़ी उभर कर जा रहे हैं। इसलिए तो कहता हूँ इसकी मोहब्बत में सिर्फ ही धोखा मिलता है भाई, ग्रामीण में चमक जा तुझे आगे जाने का मौका मिलता है। आज करण मडवी देखिए अगर ओपन यहाँ तक पहुँचे हैं तो ग्रामीण से उनका सिलसिला शुरुआत है। आज एक एक वीडियो क्लिप देखिए आपका बन जाता है, जहाँ आपने 35, 50 कहाँ हैट्रिक छक्के दागे कौन से टीम के सामने, फिर आपका किस्मत खुल जाता है। लेकिन बतौर बल्लेबाज आपको कंटिन्यू अभ्यास या फिटनेस ये बहुत कुछ मायना रखता है। गेंदबाजी की बात करूंगा ना, अगर एक महीने में आप एक आध बार भी अभ्यास कर लिया ना, फिर भी उतना दिक्कत नहीं रहता। लेकिन बैटिंग के लिए खास करके ना आपको हर दिन अभ्यास करना बहुत ज़रूरी हो जाता है। ओहो खराब गेंद था, लेकिन नसीहत सही नहीं। यहाँ पर नो बॉल देखिए, बिमर गेंद, और उसके साथ देखिए यहाँ पर 2 रन आता हुआ। जलन पर नमक चढ़ दिया। आकाश जी यही बात कर रहा था, टेनिस गेंद आप ब्लॉकल करने जाओ ना तो वो फुल लेंथ बन जाता है। और बिमर, पहला बिमर, अगर दूसरा बिमर आया तो विपुल जी फिर विजय माल्या के जैसे देश तो नहीं छोड़ना होगा, लेकिन गेंदबाजी छोड़ना होगा, क्योंकि बिमर के ऊपर पाबंदी है। ओहो ये चलिए हल्के हाथों से गेंद को खेला यहाँ पर। जब तक गेंद वापस आता तब तक देखिए दोनों बल्लेबाज 1 रन मिलता हुआ। क्योंकि ठाणे डोंबोली में बात करेंगे ना, हमारी हर किसी को पता है डोंबोली क्रिकेट ठाणे में ज़्यादा हिंदी नहीं चलता है। और शायद शुक्रिया अदा करना चाहूँगा ठाणे डोंबोली विभाग की, लेकिन हमारी कमेंट्री वहाँ पर कंटिन्यू, क्योंकि इस चीज़ों के लिए खास करके एंटरटेनमेंट्स ये बहुत ज़रूरी होता है। और क्योंकि उस विभाग में देख लीजिए ज़्यादा हिंदी नहीं, बिल्कुल ओनली मराठी, क्योंकि मन से चषक रहता है, शिवसेना चषक रहता है। इस बार गेंद तो ऊंचाई भी ले ली है और लंबाई भी ले ली, जैसे बंदूक से निकलते गोली, डिस्का 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 डिस्का। गई माँ, आगे का लाइन था, अकेली हूँ घर में तो आजा बाल माले गेंद नहीं मत भागिए, वहां पर क्रिकेट के पीछे भागिए भाई। करण जी मडवी को पूछिए वो बता देंगे किस चीज के पीछे जाना चाहिए। ओहो और एक देखिए बहुत लंबा छक्का, उई दैया, मार डाला रे, मार डाला रे, मार डाला रे। अर्धशतक के ऊपर पहुंचते हुए क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी देखिए। इसलिए तो कहा भाई जय और वीरों की जोड़ी गेंदबाज की कमर तोड़ी, साझेदारी। इसलिए तो मैंने पहले ही बताया था अंगने में बाबा दुआरे पे माँ, क्योंकि जब दोनों तरफ से यहाँ पर बल्लेबाजी होती है तो फिर गेंदबाज कहाँ से बचे। और डीजे मास्टर ने भी बहुत तेज है दिमाग है यहाँ पर दिखाते हुए, यहाँ पर देखिए हल्के हाथों से गेंद को खेला यहाँ पर। और जब तक गेंद वापस आता तब तक देखिए यहाँ पर सिंगल को डबल में कन्वर्ट कर लिए। इसलिए तो कहता हूँ ना, हमेशा दहशत बंदूक की गोली से भी नहीं मचाया जाता है, कभी कभी दिमाग से भी मचा सकते हो। इस बार देखिए दिमाग का यहाँ पर आप बढ़िया इस्तेमाल किए। 34,357 रन सचिन रमेश तेंदुलकर बनाए हैं। उसकी मतलब ये नहीं कि चौके छक्के से, कई सारे सिंगल डबल जोड़े हैं। तो उसी तरह की टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 56। थोड़ा मुश्किल में है टीम की बात करेंगे, रांझनपड़ा टीम, लेकिन मुश्किलों से डर जाना हमेशा आसान होता है, लेकिन मुश्किलों से लड़ना हमेशा बहादुरों के काम होता है। इस बार देखिए फुल टच बनाकर गेंद को खेला। जब तक लॉन्ग ऑन से गेंद वापस आता तब तक देखिए 1 रन, एक रनों से टोटल आगे बढ़ता हुआ। और कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया 57 रन। इसे कहते हैं जो मंजिल को पाने का चाहत रखता है वो समंदर की पत्थर से भी अपना रास्ता बना लेता है, और बहुत बढ़िया रास्ता बनाए हैं दक्ष 11 स्कोप्टा टीम। देखिए
ओहो, इस बार देखिए ऊंचाई ली है, वाना वाना वाना, ग्रेट सिक्स। अंपायर की भी अंदाज देखिए। इक्कीस हजार देखिए फॉलोअर्स करण मडवी के। देखिए उस फॉलोअर में कई सारे दीवाने देखिए, विपुल भी उसमें हैं। इतना ध्यान रखते हैं, शायद करण मडवी को भी यहाँ पर अंदाजा नहीं रहेगा। हमेशा अपडेट देखता रहता हूँ निश्चित रूप से, क्योंकि हम बतौर कमेंटेटर है ना, रोज रात को हम देखते हैं। चार्टिंग ज़्यादा नहीं करते हैं, लेकिन कहाँ क्या हुआ, कौन सी खिलाड़ी कब कहाँ हिस्ट्री चटका, ये सब चीज़ हमें देखना पड़ता है। और यहाँ पर टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुँचा है 64 64 रन। हाँ देखिए करण घनसलकर देखिए क्या बढ़िया बल्लेबाजी नहीं, बतौर गेंदबाज से देखिए कितना बढ़िया अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। और लेग ब्रेक देखिए कितना बाहर की तरफ गेंद निकाल रहे हैं। शायद जागृत 11 पहली मैच हार गया था रत्नागिरी चामुंडेश्वरी में, उसके बाद क्या बढ़िया वापसी दिलाए थे। और ये चलिए भाई, लंबी समय के बाद इंतजार हो रहा था, मेरी सपनों की रानी कब, अरे रानी नहीं भाई, यहाँ पर सफलता की जरूरत थी यहाँ पर, और मिलता हुआ। और कोई चीज़ देखिए यहाँ जब से वो डायलॉग आ गया, झुकेगा नहीं साला, तो हर चीज़ में देखिए यहाँ पर चैटिंग लीजिए, क्रिकेट लीजिए, फाइटिंग लीजिए, लोग नहीं झुक रहे हैं। कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया 65 65 रन, बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर कहते ना, आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है। टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो, टेनिस क्रिकेट चौके छक्के का खेल है। करण जी मडवी जानते हैं कोई भी टारगेट सुरक्षित नहीं है। जैसे कहते हैं ना, भैंस ने अगर जियो का सिम खाया तो ये मत सोचिए अनलिमिटेड दूध देगी, हो सकता है गोबरी भी दे सकती है। भलाई बड़ी टारगेट आप सेट कर रहे हो, क्योंकि जब 2 वैक्सीन लेकर हम सुरक्षित नहीं, ऑस्ट्रेलिया 434 रन बनाकर सुरक्षित नहीं, तो फिर टेनिस क्रिकेट में कोई भी टोटल सुरक्षित नहीं कहा जाएगा। लेकिन एक मजबूत स्थिति में पहुंचते हुए ओह स्लोअर गेंद, बहुत बढ़िया वेरिएशन दिखाते हुए। इसलिए तो कहा मैं कि फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस क्रिकेट उंगलियों से गेंद घुमाना, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कटर गेंद, ये उससे भी बड़ी बात है। परेश ने दिल जीता मेरे हिसाब से, बहुत मुझे मजा आया इनकी गेंदबाजी देखकर। और विपुल जी भी खुश हैं यूपीएल में, क्योंकि उन्होंने इस गेंदबाजी को चुने हैं। अब पूरी टूर्नामेंट आपको जीतना है ना, तो फिर गेंदबाजी आपकी टीम में होना चाहिए। ये चलिए पर वाइड का इजाफा एक्स्ट्रा से रन आ रहे हैं, और स्ट्राइक यहाँ पर देखिए रखना चाहते हैं। लेकिन क्रिकेट भी देखिए अजीब वो चीज़ है, स्ट्राइक रखने के लिए दूसरे के घर में भी आग लगाना पड़ता है, साथ ही बल्लेबाज को बलिदान देना पड़ता है।
और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ से 68 रन या नंतरची मॅच. बॉस फाउटर ओले संघाचे कर्णधार धाकटे सुईचा कर्णधार. टॉस साठी लवकर लवकर संपर्क साधा, नाहीतर पेनल्टी दिला जाएगा. देखिए पहले एक समय था मुझे मराठी समझना भी मुश्किल हो रहा था, लेकिन आजकल मैं बातचीत मराठी में बहुत बढ़िया करता हूँ, लेकिन कमेंट्री में थोड़ा सा डर लगता है कहीं ऐसा शब्द ना छूट जाए. लोग आजकल वीडियो वायरल करने के लिए, आग लगाने के लिए लोग तैयार रहते हैं, इसलिए थोड़ी सी हम जो हमारी स्ट्रॉन्ग जोन है, करण मडवी भी जानते हैं, जो स्ट्रॉन्ग जोन है उसका ज़्यादा इस्तेमाल करना सही है. और यहाँ पर देखिए इनिंग की बात करेंगे ना, 69 और जीत के लिए 70 रनों की जरूरत है. संयम जी घरत फिर से जुड़ेंगे. मैं कभी भी कहता हूँ जिंदगी में देखिए एक खिलाड़ी ने अगर एक मैच खराब खेला, एक कैच छोड़ा, तो उसके ऊपर उंगली मत उठाइए. अगर किसी टीम ने 2-3 टूर्नामेंट हार गए तो मैं देखता हूँ बहुत कुछ उन्हें सुनना पड़ता है, लेकिन ये सब चीज़ें मत कीजिए. कभी अंपायर देखिए एक गलत डिसीजन हो गया तो उनके ऊपर भी शोर शराबा करते हैं, लेकिन ये सब चीज़ मत करिए भाई, गलती होता रहता है. मैं आज भी कहता हूँ आग लगाने वाले काम मत कीजिए. करण जी, आग लगाने की कीमत सिर्फ ही 1 रुपया है. यकीन ना आए तो माचिस से पूछ लीजिए. तो हमेशा जोड़ने के काम कीजिए, उत्साहित बढ़ाइए. देखिए जब टीम बैकफुट में है ना, फिर भी उसका साथ देते रहिए. जब कोई खिलाड़ी बैकफुट में है ना, फिर भी उसका साथ देते रहिए. आज देखिए हिटमैन टीम के कप्तान बन गए. अगर मैं कहूँगा अगर MS धोनी उनका उतना साथ ना देते, आज मैं कहूँगा ये काफ़ी साल पहले वो टीम से बाहर हो जाते. क्या बढ़िया भरोसा उनके ऊपर दिखाया, एक बढ़िया खिलाड़ी उन्होंने दिया आने वाले समय वक्त के लिए. बहुत बढ़िया लाजवाब चलेंगे यहाँ पर सेकंड इनिंग्स के लिए. फिर से एक बार संयम जी गरज जुड़ेंगे. 70 रनों की टारगेट है, लेकिन संयम जी कहते ना रात को फूल को भी पता नहीं होता है, सुबह होते ही मंदिर जाना या कब्रिस्तान जाना है. तो ये मैच कहाँ पहुंचेगा ये कहना बहुत मुश्किल है. लेकिन इसके बाद देखिए बॉस फाइटर ओले टीम के कप्तान से गुजारिश करना चाहेंगे, और उसके साथ धाकती जोई टीम है. आइए दोनों कप्तान टॉस के लिए यहाँ पर हैं और मैच की तरफ चलेंगे. यहाँ पर संयम जी घरत उनकी तरफ है. थँक्यू सो मच बाबू शहाजी. चला या ठिकाणी विनंती करतोय अतिश मोकल रांजणपाडा गावदेवी गावठाण संघाचे बिग सपोर्टर आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा तुम्ही पाहताय गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय सतीश स्मृती आयोजित सरपंच चषक 2022. 3 दिवस क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण एन्जॉय करतोय. मागील आवाज तुम्हाला शेरो शायरीचा बादशाह या नावानं एक बेस्ट कॉमेंटेटर रायगड भिवंडी ठाणा या विभागामध्ये ज्याची चर्चा केली जाते असे बाबूशहाजी. या दरम्यान आदरणीय सन्माननीय अतिश मुकुल यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. विनंती करतोय आमच्या आयोजकांना. गावदेवी गावठाण संघाचे बिग सपोर्टर आहेत, म्हणजे करण मडवी असतील, आकाश टकले असतील, यांच्यावरती खूप सारं प्रेम यांच्या माध्यमातून केलं जात आहे. विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारा. सन्मान केला जातोय कारण आपला आवडता संघ, आपला आवडता खेळाडू आणि त्यांचा खेळ नेहमी पाहण्यासाठी आपल्या खिशातून पैसे खर्च करून जात असतात. आणि बिग सपोर्टर गावदेवी गावठाण संघाचे यांचा यथोचित मान सन्मान. चला याच दरम्यान व्यावसायिक क्रिकेटर खेळणारे एक धाकटीजी गावातील उत्कृष्ट खेळाडू रोहित गरत यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. चला या ठिकाणी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम खोपटा संघ फार चांगली बॅटिंग केली. गोलंदाज थोडीशी महागडी राहिली कारण बॅटिंग करत असताना क्षितिजनं विस्फोटक खेळ केला आणि तदनंतर आलेला चेतन काय बॅटिंग केली चेतनने. शेवटपर्यंत लास्ट 5 ओव्हरपर्यंत त्याचा खेळ तुम्हाला पाहायला मिळाला आणि आतापर्यंत 5 ओव्हरमध्ये तब्बल धावा काढल्यात. टार्गेट किती आहे? 50.
70 ना 70. टीम खोपटे विपक्ष टीम रांजणपाडा या दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील ही तिसरी लढत पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच सुद्धा तेवढीच मोठी असेल. एकीकडे बॉस फायटर ओवळे त्यांच्या अगेन्स्ट असेल शिवशक्ती धाकटीची संघ. या दोन संघांमधून ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. सर टार्गेट असेल 69 धावसंख्येचा. येणारे 30 बॉल आणि 69 धावा. सलामीची जोडी सुद्धा 70 धावसंख्येचं टार्गेट आहे. या ठिकाणी 70 धावसंख्येचं आव्हान उभं केलंय टीम खोपटे संघानं. अगेन्स्ट आहे रांजणपाडा संघ. सलामीची जोडी आली मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे प्रफुल्ल तर दुसरीकडे सूर्यकांत. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज चेतन येतोय, ज्यानं फार चांगली बॅटिंग केली होती आणि आता गोलंदाजी ना चांगली करावी लागेल चेतनला, कारण 5 ओव्हरमध्ये 70 धावसंख्येचं आव्हान आहे. परंतु इथून चांगली बॅटिंग करतील का रांजणपाडा संघाचे फलंदाज. पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि अकाउंट ओपन केलं गेलंय. या 4 धावेनं विस्फोटक खेळीनं झाले टीम रांजणपाडा संघाची ही सुरुवात. थँक्यू सो मच. तुम्हाला इथे लढावं लागेल आणि संघर्ष करावा लागेल. मागची मॅच ना फार चांगली जिंकली. सुरेश स्मृती गावठाण संघानं फार संघर्ष करताना पाहायला मिळाला अंकुश टकले. आणि या मॅच मध्ये सुद्धा 70 धावेचं टार्गेट आहे. इथून पहिल्याच बॉलवरती एक आक्रमकतेने सुरुवात. दुसरा बॉल मात्र लोअर फुल टॉस होता. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये फिल्डर आहे तैनात. मिळेल अवघी सिंगल आणि या सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली गेले. स्ट्रायकिंगकडे नवीन फलंदाज येतोय सूर्यकांत. आणखीन एक तेवढाच चांगला बॅट्समन आहे. जेव्हा रांजणपाडा संघ खेळण्यासाठी उतरलाय ना तेव्हा हा फलंदाज फार महत्वाचा राहिलाय. अनेक वर्ष रांजणपाडा संघासाठी एक आक्रमक फलंदाज आणि तदनंतर एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून सातत्याने कामगिरी केली. आज मात्र फार नितांत गरज आहे टीम रांजणपाडा संघाला सूर्यकांतच्या खेळीची. एक लेजंड खेळाडू आणि समोर बॅटिंग गोलंदाजी करतो एक यंग स्टार चैतन्य. बॅटची एज फिल्डर मात्र तैनात असेल. मिळेल अवघी सिंगल आणि सिंगलनं संघाचं धावफलक काढलं जाते. धावसंख्या झाली बिनबाद 6. इथून तुम्हाला रांजणपाडा संघ 70 धावेचं टार्गेट आहे. 5 ओव्हरची मॅच तुम्ही खेळताय. विकेट टाकून सहजी चालणार नाहीये. विकेट जर राहिल्या तर या धावा बनू शकतात, कारण धावफलक पाहायला गेलं तर हे मैदान ना बॅट्समॅनसाठी खूप महत्वाचं राहिलंय. यावेळी स्टेट टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तैनात. टिपला गेलाय हा झेल आणि संपवलाय. या ठिकाणी बॅट्समनचा हा छोटासा खेळ. पहिला धक्का बसलाय टीम रांजणपाडा संघाला.
गावदेवी गावठाण संघाचा कॅप्टन करण मडवी आणि एकीकडे गावदेवी गावठाण संघामध्ये व्यावसायिक खेळ करणारा हा फिरकीचा जादूगर रोहित घर, त्याचा सन्मान केला जातो. हे वस्त्र अलंकार आहे प्रेमाचा आणि तुमच्यावरती असणारं हे प्रेम, या प्रेमाखातीर तुम्हाला सन्मानित केला जातोय. नेक्स्ट मॅच सुद्धा असेल. रोहित घरतच कॅप्टन आहे शिवशक्ती धाकटेजी संघाचा आणि विनंती करतोय बॉस फायटर संघाच्या कॅप्टनला. बॉस फायटर ओवळे संघाचा कॅप्टन आणि शिवशक्ती धाकटेजी संघाचा कॅप्टन या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल आणि आजच्या दिवसातील चौथी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये ना आता बिकट अवस्था सुरू आहे टीम रांजणपाडा संघाची, कारण ज्या खेळाडूंवरती विश्वास असतो, लखन मोठमोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो, परंतु या मॅचमध्ये जी अपेक्षा होती ना ते अपेक्षा मात्र असफल राहिले. लखन बाद झाला आणि आता नवीन फलंदाज जातो मैदानाच्या आतमध्ये. शेखर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. चेतन विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक घेईल काय? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट हॅट्रिक मिळणार नाहीये, परंतु बॉलिंगचं त्याच्या कौतुक करूया. ज्या पद्धतीनं आता बॉलिंग फेकले, षटक क्रमांक पहिलं राहिलंय ते टीम खोपटे संघाच्या नावावरती, कारण या ओव्हरमध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 7 आणि विकेट्स घेतल्यात 2. आदरणीय सन्माननीय सुनील शेट घरत साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आजच्या दिवसातील ही मोठी लढत. एकीकडे पनवेल विभागातील फार ताकदवार संघ आहे. ओवळे संघ म्हटला तर क्रिकेटची एक मोठी दहशत तुम्हाला पाहायला मिळाली, परंतु खूप कमी वयामध्ये पुन्हा एकदा धाकटीजुई संघाने सुद्धा तेवढाच दबदबा निर्माण केलाय आणि त्यांच्यामध्ये ही मॅच आणि टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय बॉस फायटर ओवळे टीमनं. जो काही निर्णय असेल तो या मॅच नंतर आपल्याला नक्कीच कळवतील. एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. शिवशक्ती धाकटेजुई विपक्ष टीम बॉस फायटर ओवळे, एकीकडे पनवेल विभाग तर दुसरीकडे उरण विभाग, हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 7 धावा आणि विकेट्स घेतल्यात 2. आणि आता बॉलिंग करण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय. कौशिकला आमंत्रित केलाय. सांघिक दुसरं षटक तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन कौशिक आलाय. इथून बॅटिंग ना आता ऍक्सेलेटर वरती तुम्हाला पाय ठेवावे लागतील. धावांचा वेग ना फार प्रचंड वेगाने वाढवावा लागेल, कारण ज्या पद्धतीने टार्गेट आहे तब्बल 70 धावसंख्येचा पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या आणि या ओव्हरला आता थोडीशी लांब लचक म्हणजे मोठी ओव्हर करावी लागेल. टीम रांजणपाडा संघाच्या खेळाडू कक्षामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आहे, परंतु त्या चिंतेचं निरसन करायचं असेल ना तर या दोन बॅट्समनला लढावं लागेल. अद्याप सामना संपलेला नाहीये. या 4 ओव्हरमध्ये तुम्ही मॅच फाईट करू शकताय, परंतु ती जिद्द आणि लढाई आणि संघर्ष तुम्हाला दाखवतील का बॅट्समन? गोलंदाज तयार. कौशिक ओव्हर द विकेटना. हाफ ट्रॅकरचा बॉल, आखूड टप्प्याचा फार चेंडू होता. अंपायर सिग्नल यस, वाईट बॉलचा इशारा. फार अतिरिक्त उंची ना चेंडू. गोलंदाजाकडे वेग ना फार प्रचंड प्रमाणात आहे, परंतु वेग असून चालणार नाही. कौशिक तुम्हाला लाईन, लेन, दिशा, टप्पा फार चांगला ठेवावा लागेल. या बॉलवरती एक एक्स्ट्रा आले आणि संघाचं धाव फलक आता या एका धावेनं अडलं जात आहे. धावसंख्या झाली 2 बाद 8. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज बॅटिंग करतोय. सूर्यकांत सलामीला आला होता, परंतु अद्याप फार कमी चेंडू खेळलाय. स्ट्राईक फार कमी प्रमाणात मिळाले. तर या दोन्ही खेळाडूंकडे अनुभव फार आहे. असं म्हटलं जाते की एक्सपिरियन्स इज टेम्पररी बट टॅलेंट इज परमनंट. तुम्हाला तुमच्या टॅलेंटला आता दाखवावं लागेल. टॅलेंट तुमचा जो क्रिकेटमधील आहे ना तो सिद्ध करावा लागेल. त्यावेळी आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन करतायत, परंतु ना मोठे फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळत नाहीयेत. गोलंदाजी फार चांगली केली जाते आणि ह्याच प्रतिसाद तुम्हाला पाहायला मिळेल टीम खोपटे संघाकडून. हा पूर्व उरण विभागातील तेवढाच ताकदवार संघ आहे. खोपटे संघ अनेक वर्ष क्षितिज असतील, राज असतील, यांची नावं ना खोपटे संघासाठी फार मोठी राहिलेत. अनेक वेळा मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफ्या त्यांनी जिंकल्यात. यावेळी फटका फसला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. थोडासा दूर राहिला बॉल. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु लेझी क्रिकेट. थोडासा स्लोअर फेकी करण्याचा प्रयत्न आणि कंप्लीट केल्या 2 धावा. संघाचं धाव फळक खाल्लं गेलंय. धाव संख्या झाली 2 बाद 11. यावेळी हा कौशिकचा बॉल लाईन थोडीशी खराब आहे. वाकडी लाईन यावेळी पकडत असताना गोलंदाज आणि अंपायर संदीप पाटील सर, मॅन फ्रॉम जासई यांच्या माध्यमातून हा वाईट बॉलचा इशारा. ही चर्चा केली की तुमच्याकडे वेग किती आहे याला महत्व नाहीये, तुमच्याकडे लाईन लेन कशी आहे याला फार महत्व असतं. कौशिकची थोडीशी लाईन आता मात्र भरकडली गेले.
कमबॅक करावं लागेल कौशिकला आपल्या गोलंदाजीतून. एक यंगस्टार गोलंदाजी करतो यावेळी. फटका फार चांगला आहे. बॅटमधून कडक आवाज आलाय. क्षेत्ररक्षकाला चकवून त्याच्या डोक्याच्या वरून हा आलाय संघर्षमय चौकार टीम रांजणपाडा संघाला. याच फटक्यांची गरज आहे टीम रांजणपाडा संघासाठी. आणि एक चौकार आला आणि लगेच कॅप्टन चर्चा करत असताना बॉलर सोबत, कारण इथून धावा रोखायच्या आहेत. तब्बल टार्गेट 70चं जरी असलं तरी या दोन फलंदाजांची आपल्याला विकेट हवी आहे, ही चर्चा साधली जाते मैदानाच्या आतमध्ये. परंतु हे दोन्ही फलंदाज जर शेवटपर्यंत लढत राहिले ना तर ही मॅच सोपी होऊ शकते. ज्या पद्धतीनं फॉर्म आहे सूर्यकांतचा, आपण अनेक साऱ्या मैदानामध्ये सूर्यकांतची एक विस्फोटक खेळी पाहिले आणि तीच आज अपेक्षा करतायत टीम रांजणपाडा संघाचे समर्थक. फार मोठ्या संख्येनं त्यांचा स्कॉर तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगल्या संख्येने प्रेक्षक वर्ग साथ देतो. यावेळी आणखीन एक चांगला फटका, स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. हा गॅप मध्ये फटका खेळलाय. या फटक्यामध्ये फॉर्म सुद्धा होता आणि तेवढाच क्लास झलकला गेलाय. सूर्यकांतच्या बॅट मधून आलाय हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चौकारांना आता आत्मविश्वास वाढलाय रांजणपाडा संघाच्या खेळाडूंचा. आणि ज्या आत्मविश्वासाची गरज आहे, सेल्फ कॉन्फिडन्स फार महत्वाचा शब्द आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये जा तुमच्याकडे आत्मविश्वास असेल ना तर तुम्हाला पराभव करण्यासाठी कोणीच रोखू शकणार नाहीये. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना तर तुम्हाला तुमच्याकडे एक आत्मविश्वास हवा असतो. आणि आत्मविश्वासाने लढतोय मैदानाच्या आतमध्ये सूर्यकांत. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 चौकार लगातार ठोकलेत. कौशिक तयार असेल कमबॅक करण्यासाठी. यावेळी फुल टॉस बॉल, बॅटची एज. आता मात्र नशिबाची पूर्णपणे साथ आणि फलंदाजाला मिळाला गेला हा चौकार. आणि यस, थर्ड अंपायरचा कॉल या ठिकाणी आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. यस, ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल आपण पाहणार आहोत. आमचे करण मडवी एक व्यावसायिक उत्कृष्ट क्रिकेटर, ते सुद्धा या चेंडूला पाहत आहेत. RTC लाईव्हच्या माध्यमातून हा चेंडू आपण लाईव्ह रिप्लाय पाहूया. बॉलवरती कुठला नंबर लिहिला जाईल. येस, कॉल आलाय नो बॉलचा. आणि या ठिकाणी नो +4 रन. अतिरिक्त उंची, अतिरिक्त हाईट या बॉलवरती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता या बॉलला फार उंचीवरती चेंडू होता आणि बिमार चेंडूची घोषणा केली गेली आहे. आणि 1+4 आणि याचाच फायदा उचललाय सूर्यकांतनं. आता मात्र फ्री हिटचा बॉल आहे. संघाचं टोटल आता वेगाने पुढे चाललंय, कारण संघाची धावसंख्या झाली 2 बाद 25. या बॉलवरती जर मोठा फटका आला ना तर नेक्स्ट ओव्हरमध्ये फार चांगली बॅटिंग करण्याची संधी राहील. कारण आतापर्यंत 25 धावा झाल्यात. या ओव्हरमध्ये लगातार 3 चौकार, 2 वाईड बॉल फेकलेत, 1 दुहेरी आणि 1 सिंगल. ही ओव्हर थोडीशी आता डोकेदुखी ठरू लागली टीम खोपटे संघासाठी. कौशिकच्या माध्यमातून बऱ्याचशा धावसंख्येची लयलूट. आणि आता मात्र फ्री हिटचा बॉल. सूर्यकांतच्या मॅटमधून एक मोठा आपल्याला तडाखा पाहायला मिळेल काय. फुल टॉस बॉल, त्याचा उचललाय फायदा. सूर्यकांतच्या बॅटमधून आलाय. समालोचन कक्षाला सलामी देणारा हा दर्जेदार उत्तम दर्जाचा चौकार.
संख्येची एक वादली खेळी आली आणि गावठाण संघानं ती मॅच जिंकले. 2 सामने आतापर्यंत गावठाण संघानं आजच्या दिवसामध्ये जिंकलेत आणि आजच्या दिवसातील ही तिसरी लढत आपण मैदानामध्ये पाहताय. फ्रेश फेरीमधील ही तिसरी लढत. नेक्स्ट मॅच सुद्धा तेवढीच रफ अँड टफ. एकीकडे शिवशक्ती धाकटी जुई तर दुसरीकडे बॉस फायटर ओवळे. जाऊया मॅचला, एन्जॉय करूया आपण. 18 बॉल आणि 41चं समीकरण. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय पुन्हा एकदा चेतन. हे तिसरं षटक आहे तर वैयक्तिक ते दुसरं षटक असेल चेतनचं. ओव्हर द विकेटने चेतन तयार रेल्वे एंड कॉलनीकडून. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि विकेट. यस, विकेटची चर्चा केली की इथे विकेट हवी आहे टीम खोपटे संघाला आणि फलंदाज होतोय झेलबाद. कारण मागील ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा लयलूट केल्या आणि तदनंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 बॉल निर्धाव. समीकरण राहिले आता 16 बॉल आणि जिंकण्यासाठी 41 धावा. 16 बॉल आणि 41 धावेचं समीकरण. एकीकडे रांजणपाडा संघ आहे तर दुसरीकडे तुम्हाला खोपटे संघ खेळताना पाहायला मिळतोय. परंतु कौतुक करूया आपण चेतनच्या बॉलिंगचं. यावेळीचा फटका क्रॉस बॅटेड, स्वतःसाठी जागा बनवली. आउटफील्ड फास्ट आहे, रोखणं होईल कठीण आणि सूर्यकांत खेळतोय अनस्टॉपेबल. आणखीन एक सूर्यकांतच्या बॅटमधून आलाय हा रुबाबदार चौकार. आता समीकरण राहिले 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 37 धावा. परंतु सूर्यकांतच्या बॅटिंगचा पण कौतुक करूया. ज्या पद्धतीनं तो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि सांगतोय सबर करो अभी मेहनत जारी है, वक्त एक दिन खुद कहेगा चल दोस्त अब तेरी बारी है. बॅटिंगमध्ये पाहायला गेलं तर परफॉर्मन्स फार चांगला राहिलाय सूर्यकांतच्या माध्यमातून. आतापर्यंत तो विस्फोटक खेळ साकारतोय. यावेळी फ्रंटफूटचा वापर, बॅकअप हीच गरज होती टीम खोपटे संघाला. अन्यथा आणखीन एक्स्ट्रा 4 धावा मिळाल्या असत्या. बॅकअप फार चांगलं दिलं आणि हा बॉल येतोय डॉट. चेतनच्या माध्यमातून ही वेगवान गोलंदाजी साकारली जाते. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 5 ओव्हरचा सामना, तब्बल 70 धावेचं टार्गेट आणि त्याचाच पाठलाग करतोय रांजणपाडा संघ. यावेळी बॅटची एज, सेकंड गलीला चकवून टाळ्यांच्या कडकडानं चेंडू गेल्या सीमारेषेच्या बाहेर. यावेळी मिळतील पुन्हा एकदा सूर्यकांतला 4 धावा. बॉल सन्मान देण्यास भाग पडलाय. मिळेल सिंगल पुन्हा एकदा आणि षटक क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर जात आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 38 धावा. 3 विकेटचा खेळ झालाय आणि आतापर्यंत 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 32 धावा. मागच्या मॅच मध्ये सुद्धा गावठाण संघाला 12 बॉल मध्ये 32 धावेची गरज होती. तशाच पद्धतीचा सामना आलाय. प्रत्येक ओव्हर मध्ये आता 16.00च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल टीम रांजणपाडा संघाला. मैदानाच्या आतमध्ये चर्चा होईल, परंतु तत्पूर्वी आपण जाऊया आपल्या डीजे मास्टरकडे, देऊया त्यांना एक संधी.
12 बॉल आणि जिंकण्यासाठी 32 धावा. परंतु एवढे या ठिकाणी नक्की सांगेल की सिंह ज्या जागेवर बसतो ना त्या जागेचं सिंहासन होतं. सिंहासन मिळवण्याच्या मागे कधीच लागू नका. स्वतः सिंह बना. जिथे बसाल ना तिथे सिंहासन निर्माण होईल. लोक तर नावं ठेवतच राहतील, परंतु लोकांनी ठेवलेल्या नावाचा तुम्हाला ब्रँड बनवायचा आहे. या मॅच मध्ये कुठल्या संघाचा ब्रँड झलकला जाईल? एकीकडे आहे टीम रांजणपाडा संघ, तर दुसरीकडे गोलंदाजी करत असताना टीम खोपटे संघ. आता मात्र प्रश्न पडलाय की या 6 बॉल मध्ये किती धावा येतील टीम रांजणपाडा संघाला? 12 बॉल 32 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय नवीन गोलंदाज नयन येतोय. 4थ्या क्रमांकावरती नयनला तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय. 12 बॉल 32 धावा. आता दोन्ही संघाचे समर्थक करतायत कुठला संघ जिंकेल, कारण खोपटे संघ सुद्धा समर्थक करतायत की ही ओव्हर खूप महत्वाची आहे. लेफ्ट आर्म बॉलर डावकुऱ्या हाताचा गोलंदाज. यावेळीचा हा बॉल पंच वळले गेल्यात. यस, 1+1 वाईड बॉलचा इशारा आणि एक एक्स्ट्रा धाव. म्हणजे या बॉलवरती आल्या 2 धावा आणि आता समीकरण राहिले 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 30 धावा. आता प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावेची गरज आहे. बॉल चांगला फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफ एसटीच्या बराचसा बाहेर गेला आणि त्यानंतर 2 एक्स्ट्रा रन. 12 बॉल आणि 30चं समीकरण असेल. नयन ही ओव्हर महत्वाची आहे टीम खोपटे संघासाठी. इथून पुढच्या ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा ठेवाव्या लागतील. फ्रंटफूटचा वापर फार वेगानं चेंडू विकेट किपरच्या सरळ हातामध्ये जातोय. आणखीन एक डॉट बॉल. 11 बॉल आणि 30चं समीकरण राहिलंय. मागच्या बॉलवरती सुद्धा हाच प्रयत्न होता नयनचा. जास्तीत जास्त बॅट्समनच्या ऑफ साईडला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यावेळी दिशेपासून थोडासा भरकडला होता. यावेळी मात्र परफेक्ट यॉर्कर. 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 30 धावा. ओव्हर यावेळी डावकुऱ्या त्याचा गोलंदाज आहे नयन. जर्सी नंबर 11 तुम्हाला त्याची पाहायला मिळतोय. या ओव्हरमधील काही चेंडू फार महत्वाचे राहतील. यावेळी पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू फेकण्याचा प्रयत्न. फार वेगाने चेंडू बॅट्समनच्या बॅट जवळ गेला. बॅट अँड पॅचच्या मधून फटका खेळला गेलाय आणि तदनंतर ही सिंगल. पहिला बॉल खराब फेकला आणि तदनंतर कमबॅक सुरू आहे नयनच्या गोलंदाजीचं. आणि हे हवं आहे टीम खोपटे संघाला. इथून जास्तीत जास्त डॉट बॉल आले तर ही मॅच आता कठीण होईल टीम रांजणपाडा संघासाठी. परंतु इथे 2 मोठे फटके आले तर ही मॅच ओपन होऊ शकते रांजणपाडा संघाला. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर हा बॉल आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न, परंतु अंपायर सिग्नल आलाय वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त उंची आणि यावेळी पंचांनी दंडित घोषित केले गोलंदाजाला. मिळेल आणखीन एक एक्स्ट्रा रन. इथे सहजरित्या तुम्ही 1-1 रन बहाल कराल ना तर याचाच फायदा टीम रांजणपाडा संघाला मिळेल, कारण इथे 1-1 धावेसाठी संघर्ष लिहिलाय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा किती एक धाव महत्वाची होती ते तुम्ही अंकुश टकलेला विचारू शकता. ज्या पद्धतीने अंकुश टकलेनं मागची मॅच फिनिश केले तशाच पद्धतीचा संघर्ष या मॅच मध्ये सूर्यकांत करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. नयन पुढचा बॉल घेऊन. हाफ ट्रॅकर हा बॉल उडवण्याचा प्रयत्न. फटका कनेक्ट चांगला झालाय. टाळ्यांच्या कडकडानं पुन्हा एकदा चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेटला ठोकलाय सूर्यकांतनं हा मोठा षटकार. समीकरण राहिले आता 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 22 धावा. मॅच आता थोडीशी सोपी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सूर्यकांतच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल त्याच्या बॅटिंगचं. आणि आता मात्र एकच आवाज मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सूर्यकांत आणि फक्त सूर्यकांत. या मॅचला फिनिश केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे सूर्यकांतसाठी. अतिश मुकल रांजणपाडा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु बॅटिंग एक विजयी नॉकची गरज आहे सूर्यकांतच्या बॅटमधून. परंतु तो बॅटिंग ना फार चांगल्या फॉर्म मध्ये करतोय आणि सांगतोय प्रतिस्पर्धी संघाला कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है. आमची मेहनत ना या मॅच मध्ये आम्हाला विजय संपादन मिळवून देईल, पण तू मेहनत करावी लागेल खोपटे संघाच्या नयनला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल उडवण्याचा प्रयत्न मात्र क्षितिजच्या डोक्यावरून. आता मात्र खराब फिल्डिंग. गोलंदाजाची चुकी नाहीये परंतु फिल्डरनं दिली नाहीये साथ. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार सूर्यकांतच्या बॅटमधून. वैयक्तिक तर 14 बॉल मध्ये 38 धावा काढल्यात. एकदा जोरदार टाळ्या त्या सूर्यकांतच्या खेळीला.
ज्या पद्धतीने त्यांना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साकारली. यावेळीचा हा बॉल लाऊडली अपील, फार जोरदार अपील, परंतु उत्साह, फक्त आत्मविश्वास कमी. आणि तदनंतर हा डॉट बॉल. समीकरण राहिले 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धावा. हा बॉल महत्वाचा आहे. जर या ओव्हरमध्ये स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल की मोठा फटका घेईल. सूर्यकांत. गोलंदाज तयार नयन, लेफ्ट आर्म बॉलर, वेग फार चांगल्या पद्धतीने त्याच्या जवळ आहे, परंतु आता 7ला 18 रोखायचे आहेत. शेवटचे 7 बॉल आणि 18 धावेचं समीकरण. गोलंदाज नयनचा पुढचा चेंडू. हाफ ट्रॅकर हा बॉल, फिल्डिंग चांगली झाली, फिल्डिंग चांगली झाली. सेकंड गलीमध्ये बॉलला अटॅक केला गेलाय आणि षटक क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. परंतु या 4थं ओव्हरनं टीम रांजणपाडा संघाने जिंकले, कारण समीकरण राहिले आता 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावा. 6 बॉल आणि 17 धावा. सामना अद्याप संपला नाहीये. जोपर्यंत सूर्यकांत मैदानाच्या आतमध्ये लढेल तोपर्यंत रांजणपाडा संघ सांगतोय हो आम्ही इथून हा सामना जिंकू शकतोय. परंतु इथून आता शेवटच्या ओव्हरसाठी कोणाला आमंत्रित करेल कर्णधार. रोखायचे आहेत 17 धावा. चर्चा केली जाते मैदानाच्या आतमध्ये. मोठी स्पर्धा आहे, मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला विजय संपादन करावा लागेल. ही चमचमती ट्रॉफी आपल्याला जिंकायची असेल तर पहिल्या विजयाला सुरुवात करावी लागेल खोपटे संघ, कारण 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावेचं समीकरण राहिलंय. मॅच रंगली जाईल, परंतु पुन्हा एकदा जाऊया आपण आपल्या डीजे मास्टरकडे. बॉल 17 धावा. एकीकडे खोपटे संघ आहे तर दुसरीकडे तुम्हाला रांजणपाडा संघ खेळताना पाहायला मिळतोय. परंतु कोण जिंकेल, खोपटे संघ की रांजणपाडा? 6 बॉल 17 धावा. कंपल्सरी चेसिंग. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय राज. राज आणि क्षितिज, 2 बंधूंची जोडी या संघामध्ये खेळते. दोन्ही खेळाडू अष्टपैलू आहेत, परंतु आता राजला चांगली कामगिरी करावी लागेल. मागील बॉलवरती एक त्यानं फिल्डिंग खराब केली आणि चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि आता समीकरण राहिले 6 बॉल 17 धावा. समोर सूर्यकांत, तर बॉलिंग करण्यासाठी राज. ओव्हर द विकेटनं तयार. पहिलाच बॉल सूर्यकांतसाठी. आणखीन एक डॉट बॉल. समीकरण राहिले 5 बॉल 17 धावा. बॅट्समन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजानं फार लवकरात लवकर पिक केलं. बॅट्समन थोडासा ऑफ एसटीच्या पुढे आलाय आणि तदनंतर फुलर लेनचा हा बॉल. आणखीन एक डॉट बॉल. इथून डॉट बॉलची फार गरज आहे टीम खोपटे संघाला, परंतु सूर्यकांत ज्या पद्धतीने खेळतोय 5 बॉलमध्ये 17 बनू शकतायत धावा. ज्या पद्धतीने मागील ओव्हरमध्ये सूर्यकांतनं बॅटिंग केले, एक विस्फोटक रूप त्याचा पाहायला मिळाला. आणि आता मात्र निर्णायक क्षणाला सूर्यकांतचं तो रूप पाहायचा आहे टीम रांजणपाडा संघाच्या प्रेक्षकांना. 5 बॉल 17चं समीकरण. ओव्हर द विकेटनं राज तयार. नेक्स्ट बॉल. लोअर फुल टॉस बॉल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फटका फार चांगला आहे. टाळ्यांचा कडकडाट पुन्हा एकदा होतोय, कारण सूर्यकांत बहरलाय मैदानाच्या आतमध्ये. त्यानं ठोकलाय आणखीन एक चौकार. घेतला की डोकं कसं तड 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 येस, या चौकारानं आता पुन्हा एकदा ही मॅच बनवण्याचा प्रयत्न करतोय टीम सूर्यकांत रांजणपाडा संघासाठी. समीकरण राहिले 4 बॉलला 13 धावा. फिल्डिंग मध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळेल. मागील बॉलमध्ये एक्स्ट्रा कव्हरला चौकार ठोकला आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घेतलंय. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला 2 खेळाडू, एक फिल्डर आपल्याला लॉंग ऑनच्या रिझन मध्ये, मिड विकेट काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये. फिल्डिंग फार चांगल्या रीतीने सजवली गेली, परंतु 4ला 13 रोखेल काय? यावेळी आणखीन एक चांगला फटका, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्राइक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय.
आणि या ठिकाणी विकेट किपर कदाचित विकेट मिळाली असती सूर्यकांतची, जज केलं नाहीये. थ्रो फेकण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय धावचीच्या स्वरूपात बाद. समीकरण राहिले कंपल्सरी 12 धावा. 3 बॉल आणि 12 धावा. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर इथे ना आता रांजणपाडा संघाला 2 मोठे षटकार आणि इथून आणखीन जर 2 डॉट आले तरी मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती राहील. खोपटे संघ 3 बॉल 12 धावा. ओव्हर द विकेटनं तयार गोलंदाज. त्यावेळी फार चांगला चेंडू खोळून काढलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी जातील काय बॅट्समन? थोडासा प्लंबल. लगेच दुसरी धाव कंप्लीट. आणि आता समीकरण राहिले 2 बॉल मध्ये 10 धावेचं. 1 चौकार 1 षटकार. या मॅचला जिंकण्यासाठी 2 बॉलला 10 बनवायचे आहेत. परंतु सूर्यकांत सलामीला आला. शेवटपर्यंत लढत राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. 19 बॉल मध्ये तो 44 या धावसंख्येवरती खेळतोय. 46 धावसंख्येवरती खेळतोय. 19 बॉल मध्ये 46 टोकल्यात. फुल टॉस बॉल. फायदा उचलता आला नाहीये. यावेळी मात्र झेल चांगल्या पद्धतीने गॅदर केला गेलाय आणि सूर्यकांतच्या आता विस्फोटक खेळीचा होतोय अंत. आणि इथे आता विजयाच्या आशा मात्र गमावल्या गेल्यात. 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावा. फार चांगली बॅटिंग सूर्यकांतनं केली. त्यानं आतापर्यंत 20 बॉल खेळले आणि 46 धावसंख्या कुठून काढल्या. चला, ओवळे संघ नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल तो लगेच अंमलात आणा आणि मैदानाच्या आतमध्ये आपण या बॉल नंतर लगेच उतरा. आजच्या दिवसातील चौथी मॅच असेल. पहिल्या फेरीतील ही चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हा सामना जिंकलाय टीम खोपटे संघानं 9 धावसंख्येनं. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. चला, या ठिकाणी सामना जिंकल्यानंतर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देऊया. नो डाऊट ज्यानं विस्फोटक खेळ केला या मॅच मध्ये. नो डाऊट ज्यानं खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग केली आणि तेवढीच चांगली बॉलिंग सुद्धा केली. 2 ओव्हरचा स्पेल फेकला आणि बॅटिंग करत असताना सलामीला फार विस्फोटक फटके आपल्याला पाहायला मिळाले. चेतन ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चेतन, आपण लगेच या. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीनं आम्ही तुम्हाला सन्मानित करू. नेक्स्ट मॅच असेल शिवशक्ती धाकटेजुई विपक्ष बॉस फायटर ओवळे. टॉस जिंकलाय बॉस फायटर ओवळे संघानं आणि त्यांनी लगेच फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केले शिवशक्ती धाकटेजुई संघाला. नक्कीच त्या बॉलवरती 5 धावा आल्या, परंतु ही मॅच 5 धावसंख्येने पराभूत झाला.